सोलापुरात ऐतिहासिक निर्णय झाला असून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व धर्माच्या धार्मिक स्थळांवरील एकूण 289 भोंगे हटविण्यात आले आहेत। महाराष्ट्रात प्रथम सोलापुरात ऐतिहासिक निर्णय झाला असून 289 धार्मिक स्थळांवरील भोंगे हटले आहेत। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वच धर्माच्या धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्यात आले। कोणतीही कारवाई न होता सामंजस्याने हा प्रश्न मिटल्याने तो राज्यात आदर्श ठरणार आहे। सोलापुरात सर्वच धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्याबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार आग्रही होते। त्यासाठी त्यांनी गेल्या महिनाभरापासून पोलीस ठाणे स्तरावर बैठका, सर्व धार्मिक स्थळांच्या ट्रस्टींची बैठक घेतली। त्यानंतर सोमवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी शहर पोलीस आयुक्तालयात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन धर्मगुरूंच्या उपस्थितीत बैठक बोलविण्यात आली होती। भोंगे हटविण्यासाठी ही बैठक होती। मात्र बैठकीला येण्यापूर्वी सर्वच धार्मिक स्थळांवरील भोंगे संबंधित धर्मगुरूंनी स्वतःहून उतरवून ते बैठकीला उपस्थित राहिले। यामुळे या बैठकीचा नूरच पालटला। भोंगे हटावसाठी पोलीस आयुक्त आवाहन करणार होते, मात्र ते बोलण्यापूर्वी सर्वच धर्मगुरूंनी भोंगे हटल्याचे सांगितल्याने पोलीस आयुक्तांना अभिनंदनाची बैठक घ्यावी लागली। एकीकडे मशिदीवरील भोंग्यांवरून राजकारण तापले आहे। अनेक शहरात काही अनुचित प्रकारही घडले। मात्र सोलापूरकरांनी डीजे बंदीनंतर पुन्हा एकदा भोंग्याचा विषय कोणत्याही वादाशिवाय मार्गी लावत राज्यात आदर्श निर्माण केला। या बैठकीस पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डॉक्टर अश्विनी पाटील, गोहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, प्रताप पोमण, सुधीर खिरडकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्यासह सर्वच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, धार्मिक स्थळांचे ट्रस्टी, शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते। यात महत्त्वाचे मुद्दा हे आहेत, परवानगी आहेत तरीही त्या भोंग्याच्या क्षमता जी आहेत ते परमिसिबल लिमिटपेक्षा जास्ती आहे। ते तरी वारंवार ते कमी करण्याचा प्रयत्न केला तरी ते क्षमता जास्त असल्यामुळे ते जे परमिसिबल डेसिबल लेवल जे आहे त्यापेक्षा जास्ती आवाज येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता जे इंटरनली त्यांनी लावलेले आहेत PA सिस्टम्स ते सर्व क्षमतेच्या आत असणारे सिस्टम्स लावलेले आहेत। त्यामुळे असं डेसिबल लेवलचं उल्लंघन होऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया होणार नाही। आमच्या प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जे कायदे आहेत त्याच्या तंतोतंत पालन व्हायची, त्यानुसार आमच्या कारवाई चालू आहेत। आणि आता प्रायमरी फोकस आमचे जे धार्मिक स्थळ उत्सव होतं ते सर्व आता पूर्ण झालेलं आहेत। या वर्षाच्या नुकतंच दुर्गादेवी उत्सव, नवरात्री उत्सव आणि आपला धम्मचक्र परिवर्तन दिवस हे सर्व शांततेने पार पडलेले आहेत। आता आम्ही सर्व DCPsला सूचना दिलेल्या आहेत। त्यापुढे ट्रॅफिक व्हायोलेशन्सचे जे गोष्टी ज्या आहेत त्यावर फोकस करू आणि त्यात सुधारणा आणू, या दृष्टीने आता पुढच्या टप्प्यात आम्ही काम करणार आहोत। शहरातील 192 मशिदी, मद्रसा, दर्गे, 79 मंदिरे, 10 चर्च आणि 8 बौद्ध विहार असे एकूण 289 धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरविण्यात आले। यातील काही धार्मिक स्थळांवर भोंगे असल्यास ते उतरविण्यात येणार असल्याची ग्वाही बैठकीत देण्यात आली। आज की जो मीटिंग बुलाई गई थी, असल में वो जो शोलापुर के धार्मिक स्थल है उस पर भोंगों के ताल्लुक से, लाउड स्पीकर के ताल्लुक से निकालने के ताल्लुक से ये मीटिंग बुलाई गई थी समझाने के लिए। लेकिन अल्हम्दुलिल्लाह हमारे शहर शोलापुर के सभी उलमा, मौलाना इब्राहिम साहब, मौलाना ताहिर बेग साहब, दीगर सभी मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, जमीयत उलमा व दीगर तंजीमें, तहरीकें, समाजी खिदमत गुजार और मस्जिद के सभी ट्रस्टीज़ और अवामुन्नास से भी समझदार लोगों ने मिलकर मुसलसल काफ़ी दिनों से हम आपस में मशवरा कर रहे हैं इस ताल्लुक़ से कि भाई हमारे धार्मिक स्थलों पर जो लाउड स्पीकर हैं, अगर उसकी वजह से किसी और को तकलीफ़ हो रही होगी या नॉइज़ पोल्यूशन हो रहा होगा तो हमने मिलकर समझदारी से कोई निर्णय इस ताल्लुक़ से लेना चाहिए। तो इसी ताल्लुक़ से हमने 2 तारीख को जामे मस्जिद में मीटिंग कॉल की, हम सभी उलमा ने मिलकर, और शहर के सभी ज़िम्मेदार, मस्जिद के ट्रस्टीज़, इतर मान्यवर और सामाजिक खिदमत गुजार सभी लोग उसमें आए और सभी का ये एक मत रहा और इत्तेफाक राय से ये फ़ैसला तय हुआ। या सोलापूरचे कर्तव्यदक्ष आयुक्त माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आज या आयुक्तालयामध्ये या सोलापुरातील सर्व मंदिर, मस्जिद, त्यानंतर मस्जिद, सर्व जे धार्मिक स्थळ आहेत त्या धार्मिक स्थळाची मीटिंग घेऊन जो मंदिरावर जो भोंगा आहे तो भोंगा काढण्यासाठी आज एक मीटिंग घेतली। याच्या अगोदर
फौजदार चोरीमध्ये एकदा मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये आम्हाला सगळं सूचना सांगितली की बाबा भोंगा का काढायचं कारण. त्याप्रमाणे आम्ही आणि ट्रस्टी मिळून चर्चा केलं आणि या सोलापुरातील जे एकदम जुने मंदिर आहेत 950 ते 1000 वर्षाचे, सोलापूरचा ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर, त्याच्यानंतर मल्लिकार्जुन मंदिर, त्याच्यानंतर सोलनदेवी सिद्धेश्वर जे जुनं मंदिर आहे आणि रेवणी सिद्धेश्वर, या चारही मंदिराचे भोंगे आम्ही ताबडतोब उतरवणार. शासन आणि प्रशासन जे निर्णय घेईल त्या निर्णयाशी आम्ही सहमत